नमस्कार, माझं नाव श्रीजा आहे। मी आज तुम्हाला चिकन कलेजी सुक्का जी आहे ती कशी बनवतात ते सांगते मालवणी पद्धतीमध्ये। तर सर्वात अगोदर मी हे घेतली आहे कलेजी। हे आहे हळद, मीठ, लिंबू, ह्यामध्ये आहे हिरवा मसाला, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट ह्या रीती मी तयार केली आहे। आणि हे आहे मालवणी सुकं खोबरं, ह्याच्यामध्ये कांदा, लसूण, खोबरं, आलं हे भाजून लाल अशा प्रकारे हे तयार केले। तर आता हे मी कढई ठेवली आहे, कढईवरती तेल ठेवलं आहे, तेल टाकलं आहे। तर आता मी याच्यामध्ये घालणार कांदा। हा आहे माझा कांदा। फोडणीला कांदा दिला आहे। आता हा कांदा लाल होईपर्यंत भाजायचा। तर कांदा लाल झाला आहे बऱ्यापैकी। आता ह्यामध्ये मी मसाले टाकणार आहे। हा आहे मालवणी मसाला, लाल मिरची पावडर, हा आहे काश्मीरी मसाला आणि हा आहे गरम मसाला। आणि हे आपण कलेजी पेटा जे मगाशी आपण ठेवलेलं ते आलं लसूण पेस्ट मीठ हे केलेलं मॅरिनेट करून ठेवलंय ते आता आपण फोडणीला घालूया। बघा, चांगलं तेलामध्ये परतायचं। चांगलं परतलं तर त्याच्यामध्ये आपण मसाला घालायचा। पहिले परतू द्या चांगलं। आता कलेजी चांगली फ्राय झाली आहे तेलात, कलेजीला पाणी सुटलं आहे। आता मग हा मसाला मी आता टाकते। मसाला टाकला आहे ह्याच्यामध्ये आणि आता हे चांगल्या प्रकारे मी परतते। आता हे झाकून बारीक गॅस करून शिजवायचं आहे। आणि मग त्यानंतर हे जे वाटप आहे हे वाटप मी बारीक वाटणार आहे। आणि ही कलेजी शिजल्यानंतर वाटप टाकून बारीक गॅस करून शिजवत ठेवणार आहे। अशा प्रकारे कलेजी पेटा तयार होतात। आता मी हे गॅस बारीक करून हे चांगलं शिजवू देणार आहे तेलामध्ये। शिजली, अजून याच्यामध्ये मी वाटप टाकलं नाही आहे। हे मी फक्त तेलावरती बारीक गॅस करून शिजवलं आहे, विदाऊट पाणी वापर। कमीत कमी 25 मिनिटं तरी हे शिजलं पाहिजे, पण सारखं हे ढवळत राहावं लागेल। आता हे पुन्हा मी गॅस बारीक करून थोडा वेळ ठेवते आणि मग वाटप टाकते। आता मी मध्ये वाटप टाकलं आहे। वाटप टाकून झाल्यानंतर आता हे मी 2-3 मिनिटं शिजवणार आहे बारीक गॅस करूनच। आणि मग ह्याला उकळी आली तर हे तयार झालं आहे चिकन कलेजी पेटा सुक्का। माझा व्हिडिओ आवडला तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।